आज सकाळी सकाळी काहीच व्हिडिओ काढले नाहीत कारण सकाळी उठायलाच वेळ झाला होता. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आणि दुपारी माझी सगळी कामं आवरल्यानंतर हातात मोबाईल घेतला आणि तेव्हा लक्षात आलं व्हिडिओ काढायचे. तर तेव्हाच मी व्हिडिओ काढायला घेतले आणि हे दोघंजण जेवण खाऊन टी व्ही बघत होते. माझं इकडे सगळं काम आवरलं होतं. आम्ही बॅगा पण भरून घेतल्या आणि संध्याकाळी जवळजवळ 6 वाजता आम्ही घरातून बाहेर निघालो. तर आम्ही चाललो होतो गारगोटीला, कारण गारगोटीची माही होती आमची गावची. तर आम्ही तिकडे चाललो होतो आणि तिथेच मला ऋत्विक दिसला. तर ऋत्विक आम्हाला बाय करत होता आणि हॅपी जर्नी सांगत होता. थँक्यू ऋत्विक. आणि त्याच्यानंतर आम्ही बदलापूर स्टेशनला गेलो. स्टेशनवरून आम्ही ठाणेला उतरलो. ट्रेन आम्ही CST पकडली होती. ठाणेला उतरून नंतर नेरूळ ट्रेन पकडली आणि मग आम्ही जुईनगरला गेलो होतो आणि तिथून आम्ही ट्रॅव्हल्स बुक केली होती. तर तिथून आम्हाला ट्रॅव्हल्स पकडायची होती. इथे बघा, संध्याकाळी आम्ही 6:15ला पोचलो होतो इथे. तरी ट्रेन 10 मिनटं लेटच होती. तर एवढी गर्दी होतीच, थोडीफार गर्दी होतीच. आणि मग आमची ट्रेन आली. त्याच्यानंतर आम्ही ठाणेला उतरून नेरूळ ट्रेन पकडली. तर हे आम्ही जुईनगरला उतरलो आणि तिथून मग चालत ब्रिजच्या इथे आलो. तर ह्या ब्रिजच्या खालीच ट्रॅव्हल्स आमची येणार होती. आणि हे तुम्ही ब्रिजवरून बघू शकताय व्ह्यू. इतकं छान वाटत होतं. आम्ही थोडा वेळ इथे थांबलो कारण आमची गाडी यायला बराच वेळ होता, 20 मिनटं तरी होते. नंतर आम्ही खाली जाऊन तिथे वेट करत होतो. आणि श्रीयूचं इथे तेच चालू होतं, भूक लागली म्हणून. तर तुम्ही बघू शकता. आणि मग गाडी आली आमची. तर स्लीपर सीटर गाडी होती आमची. सीट स्लीपरची होती. तर छान असं हे दोघं तर झोपतच नव्हते आणि श्रीयूचं तर काय मध्ये वेगळंच चालू होतं. श्रीयू एक्सरसाइज करत होता जेवण खाऊन झाल्यानंतर. असा आम्ही थोडासा टाईमपास केला आणि भाऊजींचा फोन वगैरे आलेला. तर त्याच्यानंतर आम्ही थोडा टाईमपास केला आणि मग थोडं असंच पडून होतो. तोवरपर्यंतच लोणावळ्याला आम्हाला थांबवलं. मुलं तर झोपली नव्हतीच. मग आम्ही सगळेच खाली उतरलो होतो आणि ते वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर मग मुलांचं चालू झालं, पप्पा मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे. आणि मग त्यांना जे काय पाहिजे ते त्यांच्या पप्पांनी घेऊन दिलं आणि परत आम्ही गाडीमध्ये येऊन बसलो. तर नंतर हे बघा, किती मस्ती चालू होती या दोघांची. एवढी मस्ती करत होते, झोपायलाच तयार नव्हते. आणि मग नंतर कसं मी ह्यांना सांगितलं, तर मग हे ओरडल्यानंतर मग आम्ही झोपून गेलो. आणि मग झोपल्यानंतर कधी गारगोटी आलं सकाळी आम्हाला कळलंच नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.